हरिद्रं कुङ्कुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि ऋतुपादो गोपुष्पं समर्पयामि नरदक्षिणां समर्पयामि नैवेद्यार्थे उपहार मिष्टान नैवेद्य प्राणाय स्वाहा बनाय स्वाहा सोदानाय सब्रह्मण्य स्वाहा नैवेद्य मध्ये प्राणाय स्वाहा बनाय स्वाहा सोदानाय समनाय सब्रह्मण्य स्वाहा सुरक्षण मुखवृक्षण उत्तराभूषणं समर्पयामि। नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते आजच्या या कामाचा शुभारंभ या ठिकाणी पार पडलेला आहे। त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी अविनाशजी कदम साहेब, जयेंद्रदादा चव्हाण, अमोलजी मोहिते, अरुणदादा देसाई, पापा शेठ, महेंद्रदादा या सर्वांचं या ठिकाणी विक्रम पापा शेठ विक्रम पवार यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत। गोटू शेठ भंडारी समर्पयामि। 4 तुकडे झाले पाहिजे। गोटू शेठ भंडारी यानंतर भाऊ निकम, माजी नगरसेवक भाऊ निकम, बलबीर शिंगरे साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांना विनंती करतो आपण शुभारंभासाठी पुढे यायचंय। सोमनाथजी पाटोळे भाऊ यांच्याकडून देखील उपस्थित सर्व मान्यवरांचं या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सहर्ष स्वागत। बॉम्बे रेस्टॉरंट हा 52 कोटीचा CRF मधनं मंजूर झालेल्या रस्त्याचं भूमिपूजन कार्यक्रम पार पडला आहे। याचं काम आता सुरू होत आहे आणि हा संपूर्ण कॉन्क्रीटचा रस्ता आज आपण धरलेला आहे। ज्या पद्धतीनं आपल्या जुना RTO ऑफिसच्या रस्त्याचं काम झालं त्याच पद्धतीनं या रस्त्याचं पण नियोजन सगळं केलं आहे। या रस्त्यात कॉन्क्रीटचं मेन कॅरेजवे असेल, स्ट्रीट लाईट असतील, डेकोरेटिव्ह ज्या आपण बघतो त्या, त्याचबरोबर सुशोभीकरण पण, कारण लोक चालायला पण या रस्त्याला बरीच असतात त्यामुळं चालणाऱ्यांसाठी पण तिथं थोडंफार चालताना त्यांना बसायला थोडं फिरायला वगैरे, त्याचबरोबर आपण बघतो काही ठिकाणी इथं रोडला फळं विक्रेते वगैरे पण बसलेले असतात तर त्यांना पण आपण मला वाटतं फुटपाथच्या आत जो फुटपाथ आहे त्या फुटपाथच्या आत आपण त्यांना जागा उपलब्ध करून देतो। म्हणजे त्यांनी व्यवसाय रोडवर करू नये, त्यांनी व्यवसाय करावा पण त्यांनी फुटपाथच्या आत करावा म्हणजे ट्रॅफिकला फुटपाथवाल्यांना पण चालायला येणं एक ठराविक आपण जागा ते हे करून ठेवलं आहे जिथं आपण त्यांनाही देणार आहे। म्हणजे रस्ता मोठा करत असताना व्यवसाय कुणाचे येऊ नयेत हा पण आम्ही त्याच्यामध्ये घेतलं आहे। आणि मान्य गडकरी साहेबांनी या रस्त्याला 52 कोटी रुपये दिलेत। मी त्यांचे सातारकरांच्या वतीनं मान्य नितीनजी गडकरी साहेबांचे आभार मानतो। पुढं सुद्धा बरीच कामं आपण प्रस्तावित केली ती पण येतील आणि काम पण चांगलं दर्जाचं होईल, कारण अरुण देसाई आपले जे सातारचे अतिशय चांगले कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी हे काम घेतलं आहे आणि चांगल्या पद्धतीनं क्वालिटीचं काम
जसं कासचा रस्ता झाला, जसा जुना RT ऑफिसचा रस्ता झाला, जसा आपला पोवे नाका ते वाडेपाटा रस्ता झाला, त्याच पद्धतीचं काम या रस्त्याचं सुद्धा लवकरात लवकर पूर्ण होईल. मला वाटतं 24 महिन्याची कालमर्यादा आहे याला, कारण कॉन्क्रीट करायचं सगळं, तर मग 24 महिन्याची कालमर्यादा आहे आणि त्याच्या मला वाटतं